तवर याला आठवलं नाही मग यांना थांबवलं का नाही? मला तर वाटतं त्या सरमाड्याची का खरमाड्या कोणी आहे त्याची एवढी प्रॉपर्टीच नाही ती. 5-25 कनिंग भरत्या ना भाऊ इतके पैसे, त्याला काय करायचे एवढे पैसे? हे कोणत्या तरी त्या मंत्र्याचे पैसे आहेत 100%. म्हणून त्याची ईडी चौकशी होणं गरजेचं आहे. ती केस अंडर ट्रायल चालणं गरजेचं आहे. आणि ते खुनाच्या घडला त्या काळात जे फरार होते यांना ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, घर दिलं, गाड्या दिल्या, यांची व्यवस्था केली, हे सुद्धा सगळे आरोपी होणं खूप गरजेचं आहे. तो महाजन कुठे आहे? कोणचा आरोपी धरला? API का PI? महाजन कुठे आहे? त्याला का नाही आरोपी केलं? तो कुठं आहे? तो दुसरा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा तो कुठे आहे? सो हिंदू त्या सांगते रोहित कुठे म्हणून तो गाडीत बसतो खाली उतरतो, तो कुठे आहे? ती तपासण्या करणाऱ्या डॉक्टरला 6 आरोपी केलं का? असं काय दुखत होतं म्हणून त्यांनी तिथं ठुलं? त्या डॉक्टरची का चौकशी झाली नाही? आणि चौकशी केली त्याला 6 आरोपी का केलं नाही? गेवरात कुठं ते हे नेऊन दिलेत, रगी नेऊन दिल्यात, त्या PI का चौकशी केली नाही? CDR का नाही घेतली 1 महिन्यापासूनची त्यांची? त्यांना कसं कोणाला धरलंय? कोणाला? धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी देणारा आरोपीला 6 आरोपी केला का? तो बिनधास्त फिरतो. मग तुम्ही धरलंयच कोणाला? बेमानी करू नका. ही जी आनंदाची गादी मिळाली ना मराठ्यांमुळेच मिळालेली, फडणवीस साहेब, सोपं समजू नका. हातबल होता तुम्ही, शेवटी याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवलंय. मराठ्यांशिवाय पान हलू शकत नाही राज्यात. आमच्याशी बेमानी केली तर आनंदावर विरजण पडू शकतं. सोपं समजू नका तुम्ही. मुख्यमंत्र्यांना काल तुमच्या पुढच्या आंदोलनासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तर नाही देता गाडीत बसून ते निघून गेले आणि उत्तर टाळलं. काय म्हणे? त्यांनी तुमच्या जे आंदोलन आहे, जे पुढचं तुम्ही मुंबईला पायी जाणार आहात असं प्रश्न विचारल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले, त्यावर उत्तर देण्याचं टाळलं. त्याला झटका माहिती आहे ना मग तिथे गेल्यावर काय होतं. आता माघारी नाही नेणार, आम्हाला मेहनत करावं लागते मुंबई जायला. नुसतं जा आणि ये का मुंबई बघायला नाही जात आम्ही. आता गेल्यावर त्यांना माहिती आहे ना आता वापस नाही येते पुट्टे, आता वापस नाही येणार ना हे माहिती आहे त्यांना. आणि आता पाणी जाणार आहेत लवकरच. शिवाजी पार्क, आझाद मैदानची पाणी करायसाठी आम्ही मैदानाची लवकरच तारीख डिक्लेअर करून जाणार आहेत. कारण तिथले BKC ते बरेचसे ग्राउंड आहेत, ते मोठमोठाले ग्राउंड आम्हाला बघायची आमची तयारी. कारण आम्हाला आता ह्यावेळेस नियोजनबद्ध जाणार आम्ही. म्हणजे आता अंमलबजावणी घेऊन येणार आहे. दिली गेली ना अर्ध्यातून माघारी आले, आता नसतं. आता तुला तिकडे बंद पडू नाही सुरू, आम्हाला देणं घेणं नाही. आता जर इथे तुम्हाला परवानगी नाही मिळाली आंदोलनात तर म्हणजे राज्य आमचं ना, आम्हाला परवानगी नाही मिळणार तरी जात असतो आम्ही. इज्जत तर करणार ना आम्ही प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, सरकारला. आम्ही निवेदन देणार लोकशाहीच्या मार्गानं, कायदेशीर परवानगी मागणार. तुम्ही नाही दिल्यावर हुकुमशाही चालवता, आम्ही जात असतो. तरी बी नाही दिली म्हणल्यावर का तुम्ही ना करू शकता का? आम्हाला मुंबईत येऊन द्यायचं नाही का? तुम्ही आता म्हणता बीडात येऊ नको का? बीड आमचं नाही का? आम्ही यायचं नाही का? आम्हाला बीडात काही गोष्टी बघायच्या असतात, तसं आम्ही मुंबईत जाऊन